नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे द गार्डन ग्लिम्प्सेस. मी संदीप आणि आजचा आपला विषय आहे सर्वांचा लाडका कढीपत्ता. आज आपण बोलणार आहोत कढीपत्ता रोपाच्या हार्ड प्रूनिंग आणि सॉफ्ट प्रूनिंगबद्दल. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये आम्ही आपल्यासाठी बऱ्याच छोट्या मोठ्या ट्रिक्स आणल्या आहेत की ज्याचा वापर करून या रोपाच्या वाढीसाठी आम्हाला खूप चांगला परिणाम मिळाला आहे आणि ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. चला तर मग आपण पुढे बघूयात. फेब्रुवारी आणि मार्च हा महिना कढीपत्ता रोपाच्या रिपोर्टिंग आणि हार्ड प्रूनिंगसाठी फार उत्तम काळ असतो. या दिवसात रिपोर्टिंग किंवा हार्ड प्रूनिंग केल्यामुळे पुढील येणाऱ्या दिवसात याची खूप चांगली वाढ होते. तुम्ही आत्ता थोडं बघितलं की आमचं हे कढीपत्त्याचं रोप होतं. हे कढीपत्त्याचं रोप साधारण 12 ते 15 इंच वाढलेलं आहे. हे आम्ही साधारण 2 वर्षापूर्वी नर्सरीमधून आणलं होतं. गेल्या पावसाळ्यात याला थोडं जास्त पाणी लागलं आणि आता याची अवस्था झाली आहे. चला तर मग आज आपण याचं हार्ड प्रूनिंग करून घेऊया. हार्ड प्रूनिंग करताना रोपाच्या सगळ्या काड्या देठाचा थोडासा भाग सोडून कट करून टाकायच्या. सगळ्या काड्या कट करून झाल्यावर याच्या मेन वर उंच वाढलेल्या दांड्या निम्म्या प्रमाणात तिरका छेद देऊन कट करून टाकायच्या. यामुळे हे रोप नुसतंच उंच न वाढता याला जास्तीत जास्त हिरव्यागार आणि झुपकेदार पानं फुटतात. हे बघा तुम्ही कसं झाले. याची वाढ तर खूप मोठी झाली आहे, पण याची पानं खूप खराब झाली आहेत. याचं काय कारण असू शकतं? याचं कारण शक्यतो कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता, किंवा समजा रोपाला आपण जास्त पाणी दिलं गेलं, कुंडीत खूप वेळ पाणी साठून राहिलंय, किंवा रोपाला जर भरपूर पाहिजे तेवढं ऊन नसेल मिळत, किंवा त्याला आपण आवश्यक ती खतं न दिली, तर ही अशी अवस्था रोपाची होऊ शकते. आपण आता याला तिरका छेद देऊन कापून घेतलंय. आता याला रिपोर्टिंग करायसाठी पुढच्या प्रोसेस चालू करूया. कुंडीच्या बाजूची जी माती आहे ती थोडीशी मोकळी करून घ्यायची, की सहजासहजी हे याच्या मुळांना धक्का न लागता हे रोप आपल्याला बाहेर काढता येईल अशी इतकी याची माती मोकळी करून घ्यायची. माती याची खूपच चिकट झाली आहे. थोड्या पूर्वीच आम्ही ह्याला आज पाणी दिलं होतं, त्यामुळे थोडंसं अवघड जातं आहे. चला आता मी प्रयत्न करतो की वरच्या बाजूला अलगद पकडून कुंडी मागच्या बाजूने थोडीशी ओढतो. थोडा वेळ लागणार आहे, कारण की याची वाढ भरपूर झाली आहे. सहजासहजी हे निघणार नाही आहे. थोडासा कुंडीला मागच्या बाजूने धक्का देतोय, जेणेकरून माती सकट रोप बाहेर येईल. हे बघा, पूर्ण रोप माती सकट बाहेर आले. आता आपण ह्याची थोडीशी माती मोकळी करून घेऊया. थोडंसं हलका दाब देऊन जेवढी काढता येईल तेवढी माती बाहेर काढायची. ही बघा, याची मुळं केवढी वाढली आहेत. आणि हेच कारण एक होतं की याची पुढची वाढ होत नव्हती. मुळं जास्त वाढली असतील तर कुंडी कमी पडते, आणि म्हणून ही गरज असते की याला आपण रिपोर्ट करावं लागतं. रिपोर्ट करताना साधारण कुंडी कमीत कमी 12 इंच असली पाहिजे. तुम्ही त्यापेक्षा जास्त मोठ्या कुंडीचा वापर केलात तर फारच उत्तम होतं. रिपोर्ट करण्याआधी याची मुळं आहेत ती खालच्या बाजूने थोडीशी कट करून घ्यायची. कढीपत्त्याच्या रोपाला तुम्ही नर्सरीतून आणला असेल तर साधारण त्याला 7 ते 10 दिवसांनी मोठ्या कुंडीमध्ये रिपोर्ट करायचं. रोप जर खूपच लहान असेल तर कुंडी 7 ते 10 इंच असेल तर चालती, पण त्याची जर चांगली वाढ झालेली असेल तर किमान त्याला 12 इंचाची कुंडी लागते. आणि कुंडी जर मातीची घेतली तर फारच चांगलं होतं, कारण की मातीच्या कुंडीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो आणि रोपाची वाढ चांगली होते. या रोपाला खूप कमी पाणी लागतं, त्यामुळे त्याची माती तयार करताना शक्यतो त्यामध्ये एकदम भुसभुशीत माती तयार करा. आता आपण याचा रिपोर्ट करतोय. रिपोर्ट करताना थोडंसं फंगीसाईट म्हणून आपल्याला बाजारात बाहेर विकत मिळते, साफ म्हणून एक पावडर मिळते. ती पावडर, किंवा ती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधारण घरात आपली वापरली जाणारी हळद जरी टाकलीत तरी चालते. ती मुळांवर पसरून घ्यायची.
कुंडीच्या खाली थोडीशी मोठे दगड किंवा नारळाच्या टरफलं टाकून घ्यायची की जेणेकरून पाणी पटकन कुंडीतनं बाहेर नाही पडलं पाहिजे. छोट्या कुंडीतून काढलेलं हे रोप अलगद मोठ्या कुंडीत ठेवा. या रोपाची माती तयार करताना मातीच्या बरोबरीने वाळू किंवा मुरूम मिक्स करावा. तसंच कीटकनाशक म्हणून थोडीशी हळद किंवा साफ पावडर घालावी. याचबरोबर थोडंसं गांडूळ खत, ज्याला आपण वर्मी कंपोस्ट सुद्धा म्हणतो, किंवा शेणखत, निंबोळी पेंड आणि डॅपचे थोडेसे दाणे टाकावे. आणि जर तुम्हाला चालत असेल तर कॅल्शियमसाठी म्हणून अंड्याचे शेल असतात, त्याचा बारीक चुरा करून टाकावा. याचबरोबर रोपाला नायट्रोजन खूप लागतो. आता नायट्रोजन आपण कुठून आणणार? तर नायट्रोजनचा वापर कसा करायचा? तर आपल्याकडे घरात जे आपण चहासाठी पावडर वापरतो, ती वापरून झालेली पावडर स्वच्छ धुवून वाळवायची आणि अशी वाळवलेली पावडर आपण या मातीमध्ये मिक्स करू शकतो किंवा वरचेवर सुद्धा टाकू शकतो. या रोपाची माती ही पूर्ण भुसभुशीत असेल याची नक्की काळजी घ्या, कारण की या रोपात जर पाणी साठून राहिलं तर याची मुळं सडतात आणि झाड पूर्णपणे मरून जाईल. आता आम्ही एक रिपोर्ट करण्याचं कारण असं होतं की हे रोप आमचं खूप जुनं झालं होतं, साधारण 2 ते 3 वर्ष झाली होती आणि याची वाढ पाहिजे तशी होत नव्हती. याला कुंडी खूप छोटी पडत होती, मुळं तर खूप वाढली होती. हे बघा, मी आता याच्यामध्ये डॅपचे दाणे टाकतोय. डॅप हे तुम्हाला बाहेर ऑनलाईन तुम्ही कुठूनही विकत घेऊ शकता. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती तुम्हाला हे सहजासहजी मिळेल. हे जास्त टाकायचं नाही, थोडेसे दाणे वरच्यावर टाकायचे. आपलं आता रिपोर्टिंग करून पूर्णपणे झालेलं आहे. रिपोर्टिंग करून झाल्यानंतर पाणी पूर्णपणे कुंडीच्या बाहेर येईल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि ही कुंडी अशीच आता साधारण 3 ते 4 दिवस अशी सावलीत ठेवायची आणि जोपर्यंत यातली माती पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत याला पुन्हा पाणी द्यायचं नाही. साधारण 4 ते 5 दिवसानंतर रोपाची माती पूर्णपणे वाळल्यानंतर याला पूर्ण ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा आणि रोजच्या रोज पाणी देत राहा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. अशाच आणखीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांबरोबर आमचा व्हिडिओ शेअर करा.